वेलकम टू श्री गंधर म्युझिक अकॅडमी कल्याण वेस्ट. मी प्रफुल्ल दिवाण, संचालक. आमच्या 3 पिढ्यापासून या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय. आजोबा, वडील आणि मी. गेले 20 वर्ष अकॅडमिक काम करताना आमच्याकडे बऱ्याचशा लोकांनी करिअर केलंय. साम टीव्ही, मी ओनर, सुपरस्टार, आवाज महाराष्ट्राचा, अशा अनेक क्षेत्रामधून आमच्या मुलांनी एक उंच भरारी घेतलेली आहे. शास्त्रीय संगीतासोबतच सुगम संगीत, तबला, मृदंग, ढोलक, ढोलकी, बासुरी, व्हायोलिन, गिटार आणि इलेक्ट्रिक कीबोर्ड याचं सुद्धा आम्ही प्रशिक्षण देतोय. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाअंतर्गत हिवाळी आणि उन्हाळी सत्रात आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून देतो. त्यांची पूर्ण तयारी करून आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरित करतो. मनातून सांगतो की एकदा निश्चित आमच्या अकॅडमीला तुम्ही भेट द्यावी. आमच्या अकॅडमीत मुलांना आवर्जून पाठवावं, प्रत्यक्ष अनुभवावं आमच्या इथली शिक्षणाची पद्धती. मुलांना प्लॅटफॉर्म, स्टेज परफॉर्मन्स या सगळ्या गोष्टी आम्ही उपलब्ध करून देतो. आणि आमच्या सोबत आहे सौ माधुरीताई, पुढे त्या बोलतील. मी सौ माधुरी अनंत कदम, गंधर म्युझिक अकॅडमीमध्ये मी व्यवस्थापक म्हणून पाहते. आमच्या या अकॅडमीमध्ये गिटार, तबला, बासरी, हार्मोनियम सर्व वाद्यांचं चांगल्या प्रमाणे उत्कृष्ट प्रकारे प्रशिक्षण दिलं जातं. ज्यांना कोणाला संगीताची आवड आहे आणि ज्यांना वाटतंय की नाही माझं वय झालेलं आहे, संगीतामध्ये असं काही नसतं, हा मलाही अनुभव आलेला आहे. आणि त्याच्यासाठी कोणत्याही वयाचे तुम्ही असाल, काही असाल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, काही तुम्ही इथे येऊन तुम्हाला जी आवड आहे ते शिक्षण तुम्ही घेऊ शकता. नमस्कार, मी सौ स्वाती दामणे. माझं वय आहे 59. मी 1 वर्षापूर्वी सरांचा क्लास जॉईन केलेला आहे आणि मला खूप आवड आहे. माणसाला जर कुठल्याही गोष्टीची आवड आणि जिद्द जर असेल तर आपण कुठल्याही वयात कुठलीही गोष्ट शिकू शकतो. आज मी आमच्या क्लासमध्ये 74 वर्षाच्या काकू पण आहेत. त्यांची आवड आणि जिद्द असल्यामुळे त्या आता इथे रेग्युलर आमच्यापेक्षाही छान गातात. त्यांचा आवाज अतिशय छान असा हा आमच्या सरांचा क्लास आहे. अतिशय हसत खेळ त्या क्लासमध्ये वातावरण आहे. आणि नमस्कार, माझं नाव संजीवनी सुनील पाटणकर. माझं वय 74 आहे चालू. आणि मला गाणं शिकायची खूप आवड होती. आणि मी जेव्हा इथं राहायला आले तेव्हा आमच्या समोरच क्लास होता. तो क्लास बघून मला खूप आनंद झाला. मग मी त्या दिवशी ठरवलं की आपण क्लासला जायचं. मी सरांकडे आले आणि सांगितलं सरांना की सर मला गाणं शिकायचं आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांनी मला त्यांच्या क्लासमध्ये प्रवेश दिला, गाणं शिकवलं. म्हणून ते चांगल्या तऱ्हेने गाणं म्हणू शकते असं मला वाटतं.